सोलापूर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा म्हणजे रस्त्यावर पाणी वाया घालवणे असाच प्रकार आहे. म्हणजेच मनमानी आणि अनियमितपणा पाणी पुरवठा होत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार शहरातील सर्वच भागातून दिसून येतो. याबाबत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचे संस्थापक विष्णू कारंपुरे यांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा अनियमित आणि पाणी पुरवठ्याचा सावळा गोंधळ या प्रकारामुळे अत्यावश्यक अशा पाण्याच्या बाबतीत मनपा प्रशासन गांभीर्याने घेत नाही असा आरोप केला. सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, विविध संघटना, नागरिक बंधू भगिनींनी याबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे तक्रारी आणि निवेदन दिले तरीही काही उपयोग झाला नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे अशोक चौक परिसरातील आम्रपाली चौक ते श्रीकृष्ण झोपडपट्टी अशा संपूर्ण परिसरात पाणी वाया जात असलेले चित्र दिसून येते. एकतर पाणी कमी असल्या कारणाने किंवा पाणी पुरवठा नियोजनाअभावी 5 ते 6 दिवसाला एकदा पाणी सोडले जाते आणि या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया गेलेले चित्र दिसून येत आहे. असे प्रकार शहरातील कितीतरी भागात होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. याकडे मनपा प्रशासन लक्ष का देत नाही याचे उत्तर मिळत नाही. म्हणून मनपा पाणी पुरवठा विभाग आणि मनपा आयुक्त यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले तर आपल्याला लाखो लिटर पाणी वाचवता येईल आणि रस्त्यावर पाण्यामुळे होणारी अस्वच्छता दूर होईल, असे कारंपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनपा प्रशासनास विनंती केली आहे. याकडे त्वरित लक्ष न दिल्यास त्या पाण्यात बसून मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मी सोलापूर माझे सोलापूर संस्थापक विष्णू कारंपुरे महाराज आपल्यासमोर येताना एक अत्यंत सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडून जो अनियमित पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांना तर त्रास होतोच, त्याचबरोबर पाणी येणारा दिवस म्हणजे एक काळा दिवस अशा प्रकारचं यापूर्वी इतर संघटनेने सुद्धा ठिकाणी जाहीर केलेलं आहे. अनियमित पाणी पुरवठा कसा का होतो याचा आतापर्यंत त्याचा प्रश्न उलगडा झालेला नाही आहे. सकाळी कधी पहाटे 4ला सोडतात, कधी रात्री सायंकाळी 5ला सोडतात, कधी दुपारी 12ला, कधी मध्यरात्री 2ला. अशामुळे पाणी येण्याच्या दिवशी नागरिकांना किंवा मिळकतदारांना किंवा सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना लग्न असू द्या किंवा एक दुःखद घटना घडू द्या तर जाता येत नाही. मुलीच्या घरी जाता येत नाही, आईला, भावाला जाता येत नाही आणि मुलीला सुद्धा त्यांच्याकडे पाणी येण्याच्या दिवशी आई माहेरी येता येत नाही. इतकं भयंकर परिस्थिती अनियमित पाणी पुरवठ्यामुळे होतोय. याची दखल अद्याप महानगरपालिका प्रशासन घ्यायला तयार नाही. म्हणून त्यातलंच एक उदाहरण म्हणून अशोक चौक परिसरातील आम्रपाली चौकात पर्यंत म्हणजे जवळ अशोक चौक पोलीस चौकीच्या समोर पर्यंत ज्या दिवशी पाणी सोडला जातो त्या भागामध्ये, श्रीकृष्ण झोपडपट्टी भागामध्ये, त्या परिसरामध्ये, कमटमनगर त्या परिसरामध्ये पाणी सोडल्या दिवशी पाणी म्हणजे वाया जातात. साठा करावा तेवढं केल्यानंतर 6-6 दिवस 5-5 दिवसांनी पाणी सोडल्यामुळे जास्त वेळ सोडावा लागतो आणि ते जास्त वेळ सोडल्या म्हणजे साठा करावा तेवढं त्यांनी करतात आणि साठा करण्यासाठी त्यांच्याकडं उपलब्धता नसलेले ड्रम किंवा साहित्य उपलब्ध नसल्यामुळे तो पाणी वाया जातो. तो हजारो नाही लाखो लिटर पाणी वाया जातो. पाणी हे जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं एक जीवन जगण्याचं साधन आहे. ज्याप्रमाणे श्वासोच्छवास आहे त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न आहे. अशा गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करून मनमानीप्रमाणे अनियमित पाणी सोडतात. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना तर त्रास होतो, त्याचबरोबर जे पाणी वाया जातो त्या ठिकाणी सकल भाग असतो त्या ठिकाणी पाणी येऊन थांबून चिखल होतो, गलिच्छ होतो किंवा घाणीचं साम्राज्य निर्माण होतो. हे सगळं टाळण्यासाठी महानगरपालिकेला माझा इशारा आहे, या प्रसिद्धी माध्यमाद्वारे इशारा आहे
की ताबडतोब नियमित पाणी पुरवठा करा, अन्यथा पुढच्या वेळी कधी त्या भागात पाणी सोडलं जाईल, पाण्यात बसून आम्ही आंदोलन करू असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.